हे पहा, मस्त खमंग थालीपीठ भाजणी तयार झालेली आहे। या भाजणीचे थालीपीठ खूपच छान लागतात। आज आपण पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्राच्या घराघरात केल्या जाणारी थालीपीठची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। बऱ्याच लोकांना असं वाटतं की चकलीची भाजणी व थालीपीठची भाजणी सारखी आहे, पण तसे नाही। चकलीच्या भाजणीमध्ये तांदळाचे प्रमाण जास्त असते, नंतर थोड्या थोड्या डाळीचे प्रमाण आहे। पण थालीपीठच्या भाजणीमध्ये ज्वारी व बाजरीचे प्रमाण जास्त असते। यामध्ये सर्व डाळी, कडधान्यही असते। याचे परफेक्ट प्रमाण वाटी व वजनी यामध्ये मी सांगितलेले आहे। ही भाजणी एकदा करून ठेवली तर 3 ते 4 महिने चांगली राहते, खराब होत नाही। या भाजणीपासून आपण वडे, आप्पे, चकलीही करू शकतो। त्याची रेसिपी पण मी नक्कीच शेअर करणार आहे। रेसिपी भरपूर टिप्स सहित तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर ही खमंग थालीपीठची भाजणी कशी करायची ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।